गुड इव्हिनिंग. चला अटेंडन्स मार्क करा. अटेंडन्स मार्क केलंय सगळ्यांनी. सगळ्यांनी ईव्हीएस वनचं टेक्स्टबुक ओपन करा. मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके. जरा स्टार्ट करूया. तर आपण लेसन नंबर 21 स्टार्ट केलं, राईट? बिझी ॲट वर्क अवर इंटरनल ऑर्गन्स. तर या लेसन मध्ये आपण जे आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत त्याच्याबद्दल स्टडी करतोय, राईट? तर लास्ट टाइम आपण रेस्पिरेशन बद्दल बघितलेलं. ओके, तर त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का तुम्ही? क्वेश्चन आन्सर्स लिहायला सांगितलेले मी, जेवढा पार्ट आपला झालाय त्यावरचे. होमवर्क केला सगळ्यांनी? ओके. तर आज आपण त्याचा पुढचाच पार्ट थोडा कंटिन्यू करणार आहे. ओके, तर आज आपल्याला डायजेशन हा पार्ट काय करायचा, स्टडी करायचा. ओके, डायजेशन. तर लास्ट टाइम आपण रेस्पिरेशन या प्रोसेस बद्दल स्टडी केला होता. आज डायजेशन बद्दल स्टडी करायचं. ओके, तर स्टार्ट करूया आपण. बघा, तर इथे एक न्यू वर्ड आहे, अ न्यू वर्ड, ग्लँड, अन ऑर्गन दॅट सिक्रेट्स अ सर्टन सबस्टन्स. तर ग्लँड म्हणजेच काय? त्याला बोलतात ग्रंथी बोलतात मराठीत. ओके, तर तो असा ऑर्गन असतो, तो काही सबस्टन्स सिक्रेट करतो, तो काही सबस्टन्स तयार करतो. ओके, कळालं सगळ्यांना? ग्लँड हा एक न्यू वर्ड आहे. त्याची मिनिंग काय आहे बघा, अन ऑर्गन दॅट सिक्रेट्स अ सर्टन सबस्टन्स. ओके, लक्षात ठेवा सगळ्यांनी. नेक्स्ट, डायजेशन. लेट अस नाउ लर्न समथिंग अबाउट द एलिमेंटरी कॅनल, द डायजेस्टिव्ह ऑर्गन्स अँड देअर फंक्शन. आता आपल्याला काय करायचंय, या डायजेशन मध्ये काय काय स्टडी करायचंय? एलिमेंटरी कॅनल बद्दल करायचंय, डायजेस्टिव्ह ऑर्गन्स बद्दल स्टडी करायचं आणि त्यांची फंक्शन. ओके, जसं रेस्पिरेशन मध्ये काय होतं, रेस्पिरेटरी ऑर्गन्स होते ना सगळे, त्याच्याबद्दल आपण स्टडी केला. तर डायजेशन मध्ये एलिमेंटरी कॅनल, डायजेस्टिव्ह, जे डायजेशन आपल्याला करण्यासाठी आपण जे काही फूड खातो त्याचं डायजेशन करण्यासाठी कुठले कुठले ऑर्गन्स आपल्याला हेल्प करतात त्याच्याबद्दल काय करायचं, आपल्याला स्टडी करायचं. ओके, तर बघा इकडे दिलंय तुम्हाला. मग त्याच्यातला फर्स्ट पार्ट कुठला येतो डायजेशन मध्ये? द एलिमेंटरी कॅनल. काय असतं? एलिमेंटरी कॅनल, अन्न नलिका. एलिमेंटरी कॅनल म्हणजेच काय, मराठीत त्याला बोलतात अन्न नलिका. ओके, बघा, मग एलिमेंटरी कॅनलचं काय हे आहे आपण बघूया, काम वर्क काय त्याचं बघूया. द फूड वी ईट इज डायजेस्टेड इन अवर बॉडी, दॅट इज सबस्टन्सेस दॅट कॅन मिक्स विथ द ब्लड आर फ्रॉम द फूड. बघा, आपण जे काही खातो त्याचा, त्या अन्नाचं जे काही आपण खातो त्याचं डायजेशन आपल्या बॉडीमध्ये होतं. ओके, म्हणजेच काय होतं की अन्न आपण जे फूड खातो त्याच्यापासून जे आपल्याला काही सबस्टन्स मिळतात, जसं प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स. आपण लास्ट टाइम बघितलंय की आपल्याला फूड मधून, आपल्या डाएट मधून कार्बोहायड्रेट्स मिळतात, प्रोटीन्स मिळतात. ओके, तर हे सगळे जे सबस्टन्सेस आहेत ते रक्तामध्ये काय होतात, ब्लड मध्ये मिक्स होतात. ओके, डायजेशनचा मिनिंग काय, जे आपण फूड खातो त्याच्यावर काहीतरी रिॲक्शन होते आणि रिॲक्शन झालं की जे फूड मध्ये जे जे काही सबस्टन्स आहेत, प्रोटीन्स, विटॅमिन्स वगैरे, ते आपल्या ब्लड मध्ये मिक्स होतात. ओके, this process takes place in a different parts of a long and flexible tube inside our body. तर हे जी प्रोसेस आहे डायजेशनची, ही आपल्या बॉडी मध्ये होत असते वेगवेगळ्या पार्ट मध्ये. ओके, आणि ती एका, त्याच्यासाठी एक लांब नळी असते, एक ट्यूब असते, मोठी लांब आणि फ्लेक्झिबल ट्यूब असते आपल्या बॉडीमध्ये. ओके, तर त्या ट्यूबलाच काय बोलतात, दिस ट्यूब इज कॉल्ड एलिमेंटरी कॅनल. काय बोलतात? एलिमेंटरी कॅनल. इथे तुम्हाला सगळ्यांना दिसतंय बघा, हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं डायग्राम आहे. इथे जी तुम्हाला नळी दिसते बघा, माउथ पासून लिव्हर पर्यंत जी अशी तुम्हाला ट्यूब दिसते त्यालाच काय बोलतात, एलिमेंटरी कॅनल. काय बोलतात? एलिमेंटरी कॅनल. The upper end of the tube is the mouth and lower end is called the anus. बघा,
अप्पर एंड म्हणजे त्या नळीचा वरचा भाग काय आहे, वरचं टोक काय माउथ आहे आणि शेवटचं टोक काय ॲनस. इथे दिसते ना ॲनस, त्याच्यातून आपले जे वेस्ट मटेरियल बाहेर टाकले जातात बॉडी मधून त्याला ॲनस बोलतात. मग ती आपल्या एलिमेंटरी कॅनलच्या ट्यूबचा शेवटचा टोक आहे. ओके, कळालं सगळ्यांना? Even if there is a continuous tube going from the mouth to the anus, the shape of this tube is not the same in all its part. बघा, तर ही नळी, ही एलिमेंटरी कॅनलची जी ट्यूब आहे ती कुठून स्टार्ट झाली, ट्यूब माउथ पासून स्टार्ट झाले बरोबर. माउथ पासून स्टार्ट होऊन ती ॲनसला संपली आहे. ओके, तिचा शेवटचा टोक कुठे ॲनसला. ओके, पण जेव्हा ती माउथ पासून स्टार्ट झाली आहे आणि ॲनस पर्यंत गेले तर त्या ट्यूबचा जो शेप आहे तो सगळीकडे सेम नाहीये. ओके, सगळीकडे डिफरंट डिफरंट आहे. ओके, दिसते सगळ्यांना? सगळीकडे त्या ट्यूबचा शेप कसा आहे, सगळीकडे वेगवेगळा आहे. राईट, डायग्राम मध्ये बघा, शेप बघा सगळ्यांचा वेगवेगळा आहे ना. पहिले बघा एक लांब ट्यूब आहे, मध्येच लिव्हर वगैरे आलंय, मध्येच स्मॉल इंटेस्टाईन कसे झाले, लार्ज इंटेस्टाईनचा कसा शेप आहे. ओके, तर ही ट्यूब सगळीकडे सेम साईजची नाहीये. ओके, कळालं? एवढा पार्ट कळाला का सगळ्यांना, एवढा पॅरा? त्याच्यानंतर काय दिले बघा, द डिफरंट पार्ट्स ऑफ द एलिमेंटरी कॅनल हॅव अ डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शन. मग या एलिमेंटरी कॅनल मध्ये जे डिफरंट डिफरंट ऑर्गन्स आहेत त्यांचं वेगळं वेगळं स्ट्रक्चर आहे आणि त्यांचं फंक्शन सुद्धा काय वेगळं वेगळं आहे. ओके, दिस डिफरंट पार्ट्स आर कॉल्ड डायजेस्टिव्ह ऑर्गन आणि त्या पार्ट्सलाच काय बोलतात, डायजेस्टिव्ह ऑर्गन असं बोलतात. ओके, सर्टन ग्लँड्स आउटसाइड दी एलिमेंटरी कॅनल असिस्ट दी प्रोसेस ऑफ डायजेशन. आणि या एलिमेंटरी कॅनलच्या बाहेर काही ग्लँड्स आहेत त्या सुद्धा डायजेशनला काय करतात, हेल्प करतात. ओके, तर सगळ्यांना कळालं बघा इथे काय दिलंय एलिमेंटरी कॅनल बद्दल. ही एलिमेंटरी कॅनल आहे ती माउथ पासून स्टार्ट होते आणि ॲनसला तिचं शेवटचं टोक आहे. ओके, ही अशी ट्यूब आहे. तर ट्यूबचा आकार कसा आहे, सगळीकडे सेम नाहीये, डिफरंट डिफरंट शेप्स आहे. ओके, आणि त्याच्या या पार्ट मध्ये, या एलिमेंटरी कॅनलच्या पार्ट मध्ये काही डिफरंट डिफरंट पार्ट सुद्धा आहेत, जसं लिव्हर, लिव्हर, स्टमक, पॅनक्रियास, हे डिफरंट डिफरंट पार्ट्स आहेत, त्यालाच काय बोलतात, डायजेस्टिव्ह ऑर्गन्स. ओके, आणि या एलिमेंटरी कॅनलच्या बाहेर काही ग्लँड आहेत त्या सुद्धा डायजेशनला काय करतात, हेल्प करतात. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? एलिमेंटरी कॅनल कळालं सगळ्यांना? एलिमेंटरी कॅनल बद्दल कळालं का सगळ्यांना? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर काय आहे दुसरा वाला पार्ट, डायजेस्टिव्ह ऑर्गन. ओके, आता आपल्याला डायजेस्टिव्ह ऑर्गन बद्दल शिकायचंय. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स as soon as फूड इज टेकन इनटू द माउथ. बघा, आता आपल्या बॉडीमध्ये डायजेशनची प्रोसेस कधी स्टार्ट होते, जेव्हा आपण तोंडातून घास, आपलं तोंडातून अन्न आपण जसं तोंडात घालतो. आता तुम्ही एक काहीतरी चपाती खाताय, चपाती भाजी खाताय, जसा तो चपाती भाजीचा तुकडा तुमच्या तोंडामध्ये गेला तिथूनच तुमच्या डायजेशनची प्रोसेस काय होते, सुरुवात होते तोंडातूनच. ओके, द टीथ, tongue and saliva all help to convert food into a small, soft, moist ball called a bolus, which is easy to swallow. बघा, जसं तुम्ही तोंडामध्ये त्या भाकरीचा किंवा चपातीचा तुकडा टाकता, ओके, तर तुमचं पहिलं काय होतं, तुम्ही चावता, टीथनी त्याला काय करता, सगळं क्रंच करता बरोबर, चावता त्याला, मग त्या जिभेने थोडंसं त्याला इकडे तिकडे हलवता. ओके, हे सगळं प्रोसेस चावताना, तोंडामध्ये तुम्ही चावताना त्याच्यामध्ये काय मिक्स होतं, सलायवा. सलायवा म्हणजे काय, लाळ. आपल्या तोंडामध्ये जी काही लाळ आहे ती सुद्धा त्या फूड मध्ये काय होते, मिक्स होते. ओके, आणि चावून चावून आणि ती लाळ त्याच्यामध्ये मिक्स होऊन तो भाकरीचा तुकडा कसा होतो, एक बॉल सारखा बनतो. ओके, आणि सॉफ्ट बॉल, एकदम मऊ गोळा बनतो त्याचा. ओके, ओला ओला आणि मऊ गोळा बनतो. ओके, त्यालाच काय बोलतात, बोलस बोलतात. काय बोलतात, बोलस. तो काय होतो, तो बोलस आपल्याला इतका मऊ होतो की तो आपल्याला गिळायला इझी जातो. ओके, सोपं जातो, आपण सहज गिळू शकतो. द बोलस पासेस थ्रू द इसोफेगस
इंटू द स्टमक. आणि तो बोलस कुठून जातो, आता तुम्ही गिळला तर तो पहिले कुठून जातो, इसोफेगस मध्ये जातो. इसोफेगस मधून स्टमक मध्ये जातो. ओके. इथे बघा सगळ्यांनी, दिसते सगळ्यांना इथे स्ट्रक्चर डायग्राम दिसते सगळ्यांना डायजेस्टिव्ह. बघा, जसा माउथ मध्ये आता आपण भाकरीचा तुकडा टाकला, त्याच्यामध्ये काय मिक्स होणार, आपण दाताने चावणार, ते सलायव्हरी ग्लँड्स आहेत, त्याच्या सलायव्हरी ग्लँड्स काय करतात, सलायव्हा मिक्स करतात त्या आपल्या भाकरीच्या तुकड्यामध्ये. चावून चावून मस्त त्या भाकरीच्या तुकड्याचा एक बॉल तयार होतो, मऊ मऊ आणि ओलसर. आणि नंतर आपण तो काय करतो, गिळतो. ओके. तो गिळल्यानंतर तो कुठे जातो, इसोफेगस पासून. बघा इथे इसोफेगस दिसतो ना सगळ्यांना, इसोफेगस मधून तो कुठे जातो, डायरेक्ट स्टमक मध्ये जातो. ओके. कळलं सगळ्यांना. द स्टमक इज अ शेप लाईक अ बॅग. आता स्टमक बद्दल त्यांनी सांगितले, स्टमकचा शेप कसा आहे, बॅग शेप सारखा आहे. ओके. बघा इथे पिंक कलरचा दिसतंय सगळ्यांना, हा स्टमक आहे, बॅग सारखा त्याचा शेप आहे. हेअर इज अ फूड इज चर्न. इथे फूडचं काय होतं, चर्न म्हणजे फूड काय केलं जातं, याच्यामध्ये अन्न घुसळलं जातं. चर्न म्हणजे काय, घुसळणे. घुसळणे म्हणजे काय, तुम्ही जेव्हा बघा ताकामधून दही मधून तुम्ही लोणी साईडला करता करता ना, ताक तुम्ही दही एकदम असं घुसळता, रई फिरवता फिरवता त्याच्यामध्ये, आणि मग लोणी साईडला निघतं, बटर. तसंच तसंच या फूड आपल्या स्टमक मध्ये काय झालं केलं जातं, जे आपण फूड खातो, भाकरी वगैरे जे काय खातो ते घुसळलं जातं त्याच्यावर, म्हणजे रिॲक्शन होतं, त्याला हलवलं म्हणजे घुसळलं जातं. ओके. द डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द स्टमक ब्रिंग अबाउट सम डायजेस्टिव्ह प्रोसेस. आणि त्याच्याबरोबर काय होतं, स्टमक मध्ये फूड गेलंय, ते काय होतंय, चर्न होतंय, त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं, बाकीचे जे ज्युसेस आहेत, डायजेस्टिव्ह ज्युसेस, ते सुद्धा त्याच्यामध्ये काय केले जातात, त्याच्यामध्ये मिक्स केले जातात. ओके. ऍट द सेम टाइम सम डिसीज प्रोड्युसिंग जर्म इन द फूड आर ऑल्सो डिस्ट्रॉय. बघा, तर जे डायजेस्टिव्ह ज्यूस असतात ना, ते ते काय करतात, जर तुमच्या फूड मध्ये काहीतरी जम्स वगैरे असतील, तुम्ही आता एखादं समजा बाहेरचं काहीतरी खाल्लं, समजा तुम्ही कचोरी खाल्ली. ओके. फॉर एक्झाम्पल, ती कचोरी तुमच्या गेली तुमच्या पोटामध्ये. ओके. पण तुम्हाला थोडी माहिती आहे की ती म्हणजे चांगली होती की खराब होती, त्याच्यावर जर काही बॅक्टेरिया वगैरे असेल हे तुम्हाला माहित नाही, तुम्हाला काही दिसलं नाही. ओके. पण तुम्ही खाल्ली, आता ती पोटामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, ते डायजेस्टिव्ह ज्यूस आहेत ते मिसळतात. ओके. मग डायजेस्टिव्ह ज्यूस मिसळले ना, तर ते समजा त्या कचोरीवर काही बॅक्टेरिया वगैरे असतील, ते काय होतात, तिथे डिस्ट्रॉय केले जातात, मारले जातात. ओके. द फूड चेंजेस इंटू द थिन स्लरी इन द स्टमक. आणि त्या जे तुम्ही खाल्लंय अन्न, त्याचं काय होतं, पोटामध्ये एकदम पातळ खिरीसारखं पदार्थ तयार होतो, खिरीसारखं एकदम पातळ असं तयार होतं. ओके. ते तुम्ही खाणार, भाकरी सुद्धा खाली तरी ती पातळ होते एकदम खिरीसारखी. ओके. देन इट पासेस इंटू द स्मॉल इंटेस्टाईन. आणि नंतर ते पुढे कुठे झालं जातं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. ओके. कळतंय सगळ्यांना, सगळ्यांना कळतंय का, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. काय सांगितलं मी आता, इथे बघा, इथे तुम्हाला याच्यावरून कळेल. माउथ मधून आपण तोंडामध्ये समजा भाकरीचा तुकडा टाकला. ओके. तो आपण मस्तपैकी दाताने चावला वगैरे, त्याचा बोलच तयार झाला, म्हणजे मऊ गोळा तयार झाला. तो आता इसोफेगस मधून कुठे गेला, स्टमक मध्ये गेला. ओके. स्टमक मध्ये काय होतंय, त्याच्यावर रिॲक्शन होते, म्हणजे त्याला घुसळलं जातं, म्हणजे फिरवलं, जसं रईने आपण कसं लोणी काढताना घुसळतं दही, त्याच्यातनं लोणी तसं फिरवतो, तसं त्याच्यावर रिॲक्शन म्हणजे केलं जातं. आणि त्याच्यामध्ये आजूबाजूचे जे डायजेस्टिव्ह ज्यूस आहेत ते सुद्धा मिसळले जातात. आणि मिसळल्यानंतर त्या फूडचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं, एकदम स्लरी सबस्टन्स मध्ये, म्हणजे खिरी सारख्या पातळ सबस्टन्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. आणि मग नंतर स्मॉल इंटेस्टाईन दिसतं सगळ्यांना, स्मॉल इंटेस्टाईन इथे, त्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ते पुढे ढकललं जातं. ओके. कळालं एवढं, डायग्राम वरून लगेच कळेल तुम्हाला. त्याच्यानंतर काय होतं ते आपण बघूया. आता आलं ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, आपण जे खाल्लेलं फूड आहे ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आलंय. ओके. आता बघूया आपण द स्मॉल इंटेस्टाईन
ऑफ अन अडल्ट इज अबाउट 7 मीटर लॉंग. आता आपलं म्हणजे जे आपल्यामध्ये आपण जे आहे तरुण व्यक्ती आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये हे जे स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याचं लेंथ किती असतं, 7 मीटर लॉंग असतात. बघा किती मोठे असतात. द डायजेस्टिव्ह ज्युसेस in the intestine bring about several digestive process. The secretion of some glands also help the process of digestion. बघा काय होतं, हे जे आतळे आहेत म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस काय केले जातात, तिथे सुद्धा मिक्स केले जातात. ओके, तिथे सुद्धा काय केले जातात, ते मिक्स केले जातात आणि तिथे डायजेशन प्रोसेस होते. ओके, as a result of all the digestive process certain substances are produced. आणि सगळी डायजेस्टिव्ह प्रोसेस झाल्यानंतर एक सबस्टन्स तयार होतो and these are useful to body and can mix with the blood. आणि जो सबस्टन्स तयार होतो तो जर आपल्या बॉडीला युजफुल असेल तर तो आपल्या ब्लड मध्ये मिक्स होतो. ओके, इन द स्मॉल इंटेस्टाईन दे आर ऍब्झॉर्ब इनटू द ब्लड. द रिमेनिंग सबस्टन्सेस पासेस इनटू द लार्ज इंटेस्टाईन. आता जो काही पदार्थ आता तिथं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये दिसतंय ते सगळ्यांना स्मॉल इंटेस्टाईन हे ऑरेंज ऑरेंज छोटेवाले किती बघा किती मीटर लॉंग आहेत, ते 7 मीटर लॉंग आहेत ना, राईट. 7 मीटर लॉंग आहेत बघा कसे त्यांनी बरोबर त्याच्यामध्ये फिट केलेत. तर तिथे काय होतं, परत अजून डायजेस्टिव्ह ज्यूस मिक्स केले जातात आणि परत त्याच्यावर डायजेशन केलं जातं, डायजेशन प्रोसेस केलं जातं आणि मग त्याच्यातनं जो सबस्टन्स मिळतो तो जर युजफुल असेल तर तो परत बॉडीमध्ये पाठवला जातो, ब्लड मध्ये मिक्स करून बॉडीमध्ये पाठवला जातो. आणि जो काही आपल्याला इम्पॉर्टंट नाहीये सबस्टन्स तो या लार्ज इंटेस्टाईन मध्ये पाठवला जातो. ओके, साईडचा लार्ज इंटेस्टाईन दिसतो सगळ्यांना, ते पाठवला जातो. कळालं सगळ्यांना? स्मॉल इंटेस्टाईनचं वर्क आलं. ओके, आता लार्ज इंटेस्टाईन मध्ये गेल्यावर काय होतं बघा. द लार्ज इंटेस्टाईन ऑफ अडल्ट इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. आता लार्ज इंटेस्टाईन बघा किती छोटं आहे, कमी आहे, 1.5 मीटर म्हणजे 1.5 मीटरच आहे ते लार्ज इंटेस्टाईन. ओके, हिअर मच वॉटर इन द रिमेनिंग सबस्टन्सेस इज ऍब्झॉर्ब इन टू द बॉडी अँड फिसेस अँड स्टूल्स आर फॉर्म. बघा इथे काय केलं जातं, जे काही सबस्टन्स आता लहान म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मधून आता लार्ज इंटेस्टाईन मध्ये जो काही सबस्टन्स पाठवलाय तर लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय करतात, त्या सबस्टन्स मधून वॉटर ऍब्झॉर्ब करून टाकतात. ओके, वॉटर काय करतात, ऍब्झॉर्ब करतात, शोषून घेतात पाणी आणि ते आपल्या शरीराला देऊन टाकतात. ओके, आणि राहिलेलं आता अजून काय जे शिल्लक राहिलं ते एनस मधून बाहेर टाकलं जातं. आपल्या बॉडी मधून वेस्ट मटेरियल आपण टाकतो ना बाहेर टॉयलेटला वगैरे जाऊन. ओके, मग ते फिसेस आणि स्टू ते काय ते तयार होतात कुठे, लार्ज इंटेस्टाईन मध्ये. ओके, मग तेच फिसेस नंतर रेक्टम मध्ये जमा होतात. बघा, द फिसेस कलेक्ट इन द रेक्टम फॉर सम टाइम लेटर दे आर एक्सेल फ्रॉम द बॉडी थ्रू द एनस. ते रेक्टम मध्ये साठून राहतात. बघा रेक्टम कुठे आहे, दिसते सगळ्यांना, लार्ज इंटेस्टाईन दिसलं सगळ्यांना. त्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये जे काही सबस्टन्स येतात त्याच्यातनं वॉटर काय करतात, बॉडीला परत पाठवतात आणि राहिलेला पार्ट कुठे साठवून ठेवतात, कलेक्ट करतात या रेक्टम मध्ये. इथे कलेक्ट करतात आणि जेव्हा जेव्हा मग पाहिजे तेव्हा ते एनस मधून बाहेर टाकलं जातं, आपल्या बाहेर टाकलं जातं. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना इथपर्यंत कळालं? तर सगळी डायजेस्टिव्ह ऑर्गन मध्ये सगळं डायजेशन प्रोसेस दिली सगळ्यांना कळाली. कसं आपण तोंडातून आपल्या इसोफेगस मधून स्टमक मध्ये येतो फूड आणि मग स्टमक मध्ये त्याच्यावर काही डायजेस्टिव्ह प्रोसेस होतात, नंतर ते परत स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पाठवले जातात. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सुद्धा त्याच्यावर काही प्रोसेस होतात, मग ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये पाठवलं जातं. मग लार्ज इंटेस्टाईन मध्ये म्हणजे काही पाहिजे तेवढंच ठेवतात, म्हणजे ते सगळं बॉडीला पाठवून देतात वॉटर वगैरे, आणि जे पाहिजे नाही वेस्ट मटेरियल रेक्टम मध्ये पाठवतात तिथं स्टोअर करून मग एनएस मधून आपल्या बाहेर टाकून देतात बॉडीच्या. ओके, जसं तुम्ही सकाळी टॉयलेटला वगैरे जातात ते काय असतं, तेच असतं वेस्ट मटेरियल तुमच्या बॉडीला पाहिजे असतात ते.
ते मटेरियल तुम्ही सकाळी बाहेर टाकता. बरोबर? पाहिलं सगळ्यांना पुढं चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला क्वेश्चन विचारतील एक्झाम मध्ये. एक्सप्लेन द डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन. तर तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम एक्सप्लेन करता यायला पाहिजे. ओके. काय करायचं त्याच्यामध्ये मस्तपैकी डायग्राम काढायची आणि डायग्राम काढल्यानंतर त्याच्यावरून लिहायचंय की तोंडातून मी खाणार असं वगैरे सगळं लिहून टाकायचंय. भेटतील तुम्हाला आउट ऑफ मार्क्स. बरोबर? कळालं सगळ्यांना? इझी आहे ना? चला नेक्स्ट पुढे जाऊया. आता इथे तुम्हाला काय दिलंय? इथे इन्फॉर्मेशन दिली. ओके. चला ती इन्फॉर्मेशन आपण घेऊया. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? A sufficient quantity of a water is necessary for the process of digestion to take place properly, as well as for the food to keep moving through the alimentary canal. काय सांगितलंय बघा. जसं आपल्याला फूडची खूप गरज असते, आपल्या बॉडी फूडची जशी खूप गरज असते, तसंच ते फूडचं डायजेशन होण्यासाठी, ओके, त्या फूडचं डायजेशन होण्यासाठी आणि एलिमेंटरी कॅनलमध्ये फूड पुढे पुढे ढकलण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? वॉटरची गरज असते. बरोबर? आपल्या बॉडीला जेवढी फूडची गरज असते ना, तेवढीच वॉटरची सुद्धा गरज असते. जर तुम्ही वॉटरच नसेल तुमच्या बॉडीमध्ये, तर तुम्ही जे खाल्लेलं अन्न आहे ना, तुमच्या इसोफेगस मधून पुढे स्टमक मध्ये जाणारच नाही, पुढे पुढे सरकणारच नाही. ओके. इफ वन डज नॉट ड्रिंक इनफ वॉटर, one becomes constipated. That is, one passes hard stool or does not pass it regularly. बघा काय सांगितलं त्यांनी. जर तुम्ही पाणी पिलेच नाही, ओके, पाणी थोडं कमी प्यायला लागले तुम्ही, तर तुम्हाला कशाचा त्रास होतो? कॉन्स्टिपेटेडचा. कॉन्स्टिपेटेड म्हणजे काय? की तुम्हाला टॉयलेटला वगैरे त्रास होऊ शकतो. ओके. तुमच्या म्हणजे बॉडी मधून वेस्ट मटेरियल बाहेरच नाही येणार नाही. ओके. मग ते तिथेच रेक्टम मध्ये पूर्ण कलेक्ट करून राहणार, तिथेच जमा राहणार. मग तुम्हाला त्रास होईल पोटाला. ओके. म्हणून बघा कधी कधी म्हणजे कोणाला त्रास होतो ना, तर ते कशामुळे होतं? जर पाणी तुम्ही पिलं नाही, ओके, तर तुमच्या बॉडी मधून जे वेस्ट मटेरियल आहे तेच बाहेरच टाकलं जाणार नाही, ते तुमच्या बॉडीमध्येच कलेक्ट होऊन राहील आणि मग त्याचा तुम्हाला पुढे त्रास होऊ शकतो. ओके. None of the other tasks in the body can go on the without water. तर आपल्या शरीरातलं कुठलंही काम हे बिना पाण्याचं होत नाही, बिना पाण्याशिवाय होऊ शकत नाही. The water that is absorbed during digestion is the water that is used for all other processes in the body. काय सांगितलंय? डायजेशन मध्ये जे काही पाणी शरीरामध्ये शोषलं जातं, त्या पाण्याचा वापर इतर सगळ्या कामासाठी होतो. ओके. डायजेशन मध्ये आपण बघितलं ना, लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय होतं? शेवटी जे वॉटर असतं त्या सबस्टन्स मध्ये ते ऍब्झॉर्व केलं जातं ना, आणि बॉडीला परत पाठवलं जातं. का पाठवलं जातं बॉडीला? कारण आपलं जे काय बॉडी मधले सगळं काही जे फंक्शन चालू आहे ते बिना पाण्याशिवाय होऊ शकत नाही, म्हणून ते परत आपल्या बॉडीला ते पाणी पाठवलं जातं. ओके. जर तुम्ही पाणीच कमी पिलं, पाणीच तुम्ही कमी पिलं, तर ते जे मिळतंय पाणी ते सुद्धा कमी मिळेल अजून, तुमच्या बॉडीला सुद्धा पाणी मिळणार नाही. ओके. मग तुमच्या प्रोसेसेस आहेत आतमधले इंटरनल प्रोसेसेस सगळे स्टॉप होऊन जातील. दॅट इज वाय इट इज सो इम्पॉर्टंट टू ड्रिंक ॲडिक्वेट क्वांटिटीज ऑफ वॉटर. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॉइंट कळालं सगळ्यांना? इन्फॉर्मेशन फर्स्ट पॉइंट मध्ये काय दिलंय? फर्स्ट पॉइंट मध्ये काय दिलंय सगळ्यांना कळालं का? काय सांगितलंय? वॉटर सांगितलंय. आपलं वॉटर बाकीचे प्रोसेस होण्याचं, जसं डायजेशन फूड आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तसं वॉटर सुद्धा खूप इम्पॉर्टंट. ओके. नेक्स्ट वाला पार्ट काय? द अप्पर एंड्स ऑफ दी बोथ
and the windpipe open in the throat next to each other. बघा. जे आपलं हे इसोफेगस अन्ननलिका, ओके, जिथून आपलं फूड जिथून आपलं फूड जातं स्टमक मध्ये, ओके, इसोफेगस आणि वाईन पाईप सगळ्यांना माहिती, लास्ट टाइम मी शिकवलं, इथून आपण श्वास घेतो, बरोबर. ते दोघं जण आपल्या घशाच्या इथे एकमेकांजवळ असतात. त्यांची दोघांची टोकं आहेत ना चालू होणारी, म्हणजे हे बघा इथे दाखवते मी तुम्हाला. ह्या जो घसा आहे आपल्या त्या घशाजवळच वाइंड पाईप पण असतो आपला. वाइंड पाईप म्हणजे काय, आपण श्वास घेतो त्याच्यातनं जे गॅसेस जातात, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, तो एक वेगळा पाईप असतो. आणि हा जो आपण फूड जे खातो त्याचा पाईप वेगळा असतो, इसोफेगस बोलतात त्याला. आपल्या जे फूड, ज्या पाईप मधून फूड जातो त्याला इसोफेगस बोलतात. आणि ज्या पाईप मधून श्वास घ्यायचं, बाहेर काढायचा, बाहेर टाकायचा श्वास आणि बाहेर आतमध्ये पाईप वेगळा आहे, त्याला वाइंड पाईप बोलतात. ओके, त्या दोघांची वरची टोकं त्या घशाच्या सुरुवातीला असतात. ओके, सुरुवातीची टोकं घशाजवळच असतात. ओके, बघा. When food is swallowed, the windpipe remains closed. But when we eat in a hurry, the food may enter the windpipe and cause us to choke on it. बघा. बघा काय सांगितलंय, इम्पॉर्टन्स गोष्ट इथे बघा. आता त्या दोघांच्या पाईपाची टोकं आपल्या घशाच्या जवळच आहे, जवळच आहे. ओके, घशाजवळच आहेत. ओके, दोघांची सुरुवातीची टोकं. मग जेव्हा घास खातो, तोंडातून जेव्हा आपण घास खातो, तेव्हा काय होतं, तो वाइंडवाला पाईप आहे ना जिथून श्वास घेतो आपण, तो क्लोज होतो, तो बंद होतो. आणि इसोफेगस वाला पाईप ओपन असतो. त्याच्यातून बरोबर जे आपण फूड खातोय ते आतमध्ये जाऊन स्टमक मध्ये जातं. ओके, जर तुम्ही, हे एकदम सिस्टमॅटिक होतंय. ओके, हळूहळू खाल्लं तर हे कळतं त्यांना की फूड आले आता, पण आपण वाईन पाईप बंद करायचा, इसोफेगस ओपन करायचा, इसोफेगस मधनं फूड आतमध्ये गेलं. पण जर तुम्ही घाईघाईमध्ये जेवत आहे आता, बघा तुम्ही जेव्हा कधी घाईघाईमध्ये जेवता आणि तुम्हाला ठसका लागतो ना तुम्हाला ठसका. तुम्ही जेव्हा घाईघाईमध्ये जेवत असता तेव्हा तुम्हाला जोराचा ठसका लागतो, खोकला वगैरे येतो, राईट, येतो ना सगळ्यांना. तुम्ही कधी फास्ट जेवताय तर तुम्हाला ठसका वगैरे लागतो. ओके, तो कसा लागतो बघा. आता तुम्ही जेव्हा घाईघाईमध्ये जेवत असता तेव्हा काय होतं, चुकून एखाद्या वेळेस तुम्ही जो खाल्लेला अन्नाचा घास आहे तो पटकन वाइंड पाईप मध्ये चालला जातो. कशामध्ये जातो, वाइंड पाईप म्हणजे जिथून आपण श्वास घेतो त्या पाईप मध्ये चालला जातो. त्यामुळे तुम्हाला जोराचा तुमचं तिथं फूड जातं ना, तुमचं ब्लॉक होऊन जातो, चॉकअप होऊन जातं, मग तुम्हाला ठसका लागतो. ओके, मग दॅट इज द रिझन व्हाय वी मस्ट नॉट इट इन अ हरी. त्यामुळे जेवताना कधी, अन्न खाताना कधीही घाई करायची नाही. वी मस्ट ऑल्सो अवॉइड स्पीकिंग अँड इटिंग ऍट सेम टाइम. म्हणून आपल्याला बघा मोठे लोक आपल्याला सांगतात जेवताना बोलू नका वगैरे. का बोलू नका सांगतात, कारण हेच ठसका लागणे, म्हणजे आपला जो वाईन, तुम्ही जर पटापट जेवताना जर तुम्ही बोलताना तुम्हाला श्वास घ्यायला लागतो, मग तेव्हा चुकून वाईन पाईप तुमचा ओपन झाला आणि तिथे जाऊन तुमचं फूड गेलं तर ठसका लागतो ना तुम्हाला. म्हणून जेवताना कसं जेवायचं, एकदम हळूहळू जेवायचं आणि न बोलता जेवायचं. ओके, कळालं सगळ्यांना. तर सेकंड वाली इन्फॉर्मेशन कळाली सगळ्यांना. ओके, त्याच्यानंतर बघा अजून एक काय दिलंय, डू यू नो इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इफ वी वॉन्ट हेल्दी टीथ वी नीड टू लुक आफ्टर देम. आता तुम्हाला जर तुमचे दात चांगले पाहिजे असतील, एकदम चांगले दात पाहिजे तुम्हाला, ओके, त्याला कीड वगैरे नको, तर तुम्ही तुमच्या दाताची काळजी पण घेतली पाहिजे. ओके, एव्हरी टूथ हॅज अ कव्हरिंग ऑफ एनॅमल विच प्रोटेक्ट्स द डेलिकेट इनर पार्ट्स ऑफ द टूथ. बघा, आपल्या दाताला वरती एक कव्हरिंग असते. ओके, कव्हरिंग असते, त्याला काय बोलतात, इनॅमल. एक वरती कव्हरिंग असते त्याला बोलतात इनॅमल. ओके, तो कशासाठी असतो त्याला कव्हरिंग, आपल्या दाताला कव्हरिंग का असते इनॅमलची, आपल्या आतमधले जे पार्ट आहेत, दाताच्या आतमधले जे नाजूक पार्ट आहे त्याचं
संरक्षण, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी. म्हणून वरती काय असतं, एक कव्हरिंग असते, त्याला बोलतात इनॅमेल. तर इनॅमेल इज द हार्डेस्ट सबस्टन्स इन अवर बॉडी. जो इनॅमल आहे तो आपल्या बॉडी मधला हार्डेस्ट सबस्टन्स आहे, एकदम टणक पदार्थ आहे. बट इफ वी डू नॉट कीप अवर टीथ क्लीन, इवन दिस इनॅमल करोड्स अँड टीथ डिकाय. बघा, जर तुम्ही त्या इनॅमलची सुद्धा, जर तुम्ही तुमच्या दाताची काळजी घेतली नाही, तुम्ही तुमचे दात रोज ब्रश केले नाही रात्री झोपताना आणि सकाळी, तर तुमचा जो इनॅमल आहे, जो प्रोटेक्ट करतोय आतमधल्या पार्टला, तिच्या एकदम नाजूक पार्टला, तो सुद्धा इनॅमल काय होऊन जाईल, खराब होऊन जाईल. आणि त्यामुळेच काय होतं, दात किडतात. तुमचे जे दात किडतात ना, तुम्ही बोलता चॉकलेट हे वगैरे, का दात किडतात? तुम्ही तुम्ही खाल्लं चॉकलेट, खायचं पण ते ब्रश सुद्धा करायचं. तुम्ही खाता चॉकलेट पण तुम्ही ब्रश करत नाही, म्हणजे चॉकलेट त्या दातामध्ये तसंच अडकून राहतं. मग त्याचा इफेक्ट कोणाला होतो, त्या इनॅमेलला होतो. मग इनॅमल पण खराब होतो आणि दात पण किडतात. कळालं सगळ्यांना? तर दात कसे खराब होतात कळाले का सगळ्यांना? म्हणून काय करायचं, रोज सगळ्यांनी ब्रश करायचंय. ओके, नेक्स्ट. While having our meal, we enjoy many different tastes and flavor. बघा, जेव्हा आपण जेवतो, जेवताना आपण आपल्या जे काही पदार्थ असतात तुमच्या ताटामध्ये, त्याचा सगळ्याचा आपण एकदम मस्तपैकी स्वाद घेऊन आपण जेवत असतो, बरोबर? वी सेन्स देम using our tongue and nose. मग आपण त्याचं कसं स्वाद घेतो, आपल्या अन्नाचा, आपल्या ताटामध्ये जे काही जेवण आहे त्याचा आपण स्वाद कसा घेतो, वासाने घेतो. मस्त वास येते तेव्हा आपल्याला कळतं की चांगलं काहीतरी आज जेवायला. प्लस आपल्याला जिभेने त्याची चव कळते, बरोबर? बट समटाइम्स वी फाइंड दॅट अ फूड आयटम टेस्ट और स्मेल्स बॅड. बघा, मग कधी कधी आपल्याला असं, आपले जे पदार्थ आहेत, जे आपण फूड खातो, त्याचा कधी कधी तुम्हाला वास आणि चव वेगळी असल्याचं तुम्हाला कळतं, बरोबर? कधी कधी बघा, तुम्ही जेवताय आणि मग तुम्हाला असं अचानक वाटतंय की आज हे रोजच्या सारखं नाही लागत आहे, तर वास पण जरा वेगळाच येतोय. ओके, मग ते कधी कधी होतं असं, इट मे बी बिकॉज द फूड इज स्पॉइल्ड. हे कधी होतं, जेव्हा आपलं जे अन्न आहे, जे आपलं जेवण आहे ते खराब होतं तेव्हा. जर तुम्ही फ्रीज मध्ये, आता तुमचं जेवण आहे रात्रीचं, तुम्ही रात्रभर तसंच बाहेर ठेवलं, फ्रीज मध्ये ठेवलंच नाही, आणि सकाळी बघितलं तर तुमचं ते वास बघा वेगळा येईल आणि चव पण वेगळी लागेल. ओके, तर वन शुड पे अटेन्शन टू सच अ चेंजेस इन फूड. इन केस द फूड हॅज रिअली गॉन बॅड, वन कॅन अवॉइड इटिंग इट. म्हणून तुम्हाला काय करायचंय, असे जे खराब झालेले पदार्थ खाण्याचं टाळायचंय. ओके, जर खाल्लं तर तुम्हाला त्याचा तुमच्या बॉडीला इफेक्ट होऊ शकतो. ओके, तुम्हाला काही डिसीज वगैरे होऊ शकता. म्हणून असे खराब झालेल्या फूड खायचंच नाही. एकदम फ्रेश वालं आणि बनवलेलं ताजं ताजं जेवण जेवायचं. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? जे इन्फॉर्मेशन सांगताय तिथे कळतंय ना सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर बघा काय दिलंय. आता इथं बघा, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, नेम द ऑर्गन्स दॅट ब्रिंग्स अबाउट रेस्पिरेशन. आता मला सांगा, रेस्पिरेशन मध्ये कुठल्या कुठल्या ऑर्गन्सचं पार्टिसिपेशन होतं, त्याला सांगा मला. आपण लास्ट टाइम बघितलंय रेस्पिरेशन मध्ये कुठले, रेस्पिरेशन बघितलं आपण प्रोसेस, त्याच्यामध्ये कुठले कुठले ऑर्गन्स होते. जसं आता आपण डायजेशन मध्ये बघितलं, एलिमेंटरी कॅनल असतो, डायजेस्टिव्ह ऑर्गन्स असतात. मग तसं रेस्पिरेशन मध्ये कुठले कुठले असतात ऑर्गन, सांगा. कोण सांगणार मला? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा ज्याला माहित आहे त्यांनी. चला पटकन, लास्ट टाइम बघितलंय आपण, बघून तुम्ही हो सांगू पण शकता. नाही आठवत? रेस्पिरेशन मध्ये बघा कोण कोण होते, कोण कोण हेल्प करत होतं रेस्पिरेशन मध्ये, बघा कोण कोण होतं रेस्पिरेशन मध्ये. नोज, ट्रॅकिया, लंग्स, एल्विओलाय, डायफ्राम, राईट? हे सगळे होते ना. तर हे सगळे रेस्पिरेटरी ऑर्गन्स होते. तर यांनी सगळ्यांनी आपल्याला हेल्प केली रेस्पिरेशन मध्ये, राईट? लंग्स हे सगळे आपल्याला रेस्पिरेशन मध्ये हेल्प करतात. ओके, बघा नेक्स्ट काय दिलंय, सिस्टीम्स इन द बॉडी. आता सिस्टीम्स इन द बॉडी काय दिलंय आपण बघूया.
You have seen how several organs work together to bring about respiration. तर काय सांगितलं, तुम्ही आता बघितलं असेल की खूप सारे वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येऊन काम करतात. कशासाठी? रेस्पिरेशन साठी. कुठलंही आता डायजेशन साठी सुद्धा सगळेजण ऑर्गन एकत्र येऊन काम करत होते, बरोबर. इवन सगळेजण एकत्रपणे काम करतात. इवन इफ इवन वन ऑफ दिस ऑर्गन डज नॉट फंक्शन प्रॉपरली, द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन विल नॉट बी कम्प्लिटेड. बघा, जर याच्यातलं रेस्पिरेशन मधलं, तर हे सगळे जे आपण बघितले आता कुठले कुठले ऑर्गन होते, नोज, ट्रॅकिया, लंग्स, डायफ्राम, एल्विओलाय, तर याच्यापैकी एक सुद्धा पार्ट जर यांनी काम नाही केलं, समजा लंग्स मेन पार्ट, आपला मेन ऑर्गनच घेऊया आपण, ओके, त्या ऑर्गननीच लंग्सनीच जर त्याचं फंक्शन करायचं बंद केलं, तर तुमच्या बॉडीला इफेक्ट होऊ शकतो ना. रेस्पिरेशनला सुद्धा इफेक्ट होऊ शकतं, बरोबर. तुम्हाला श्वास घ्यायलाच हे होईल, बरोबर. A group of organs which work together to carry out a function of the body is called system. बघा, सिस्टीम म्हणजे काय, तर शरीराचं एखादं काम सगळे ऑर्गन एकत्र येऊन पूर्ण करतात, अशा ऑर्गनच्या ग्रुपला आपण काय बोलतो? सिस्टीम बोलतो. काय बोलतो? सिस्टीम. सगळ्यांनी लक्षात ठेवा, अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स विच वर्क्स टुगेदर टू कॅरी आउट अ फंक्शन ऑफ द बॉडी इज कॉल्ड सिस्टीम. सिस्टीम काय? तर वेगवेगळे ऑर्गन एकत्र येऊन बॉडीचं फंक्शन करतात, एक काम करतात बॉडीचं, त्याला काय बोलतात? सिस्टीम. ओके. Thus the nose, trachea, lungs and the diaphragm together make up the respiratory system. आताच मी तुम्हाला सांगितलं रेस्पिरेटरी सिस्टीम कोणाकोणाचे मिळून बनतं, कुठल्या कुठल्या ऑर्गनचं मिळून बनतं रेस्पिरेटरी सिस्टीम? नोज, ट्रॅकिया, लंग्स अँड दी डायफ्राम. ओके, कळालं सगळ्यांना? सिस्टीम इन द बॉडी कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सिस्टीम म्हणजे काय? जे सगळे आपले ऑर्गन्स आहेत, आता समजा रेस्पिरेशन एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेस मध्ये हे सगळे जे ऑर्गन्स एकत्र येऊन काम करतात, ओके, त्याला आपण काय बोलतो? सिस्टीम. ओके. तसंच त्यांनी इथं आता विचारलंय की आता नेम द ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता हे तरी तुम्ही सांगा, आताच आपण शिकलोय डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कुठल्या कुठल्या ऑर्गनचं हे असतो, पार्टिसिपेशन असतं. चला सांगा मला, आत्ताच शिकवलंय मी डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कोण कोण असतं. चला, ज्याला येतं त्याने माईक ऑन करा आणि मला सांगा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कुठले कुठले ऑर्गन्स आपल्याला हेल्प करतात. अनुज सांग, माईक ऑन कर अनुज. सांग मला जेवढे माहित आहेत तेवढे. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आता कुठले कुठले ऑर्गन्स आपण बघितले? माउथ, स्टमक, इयर्स, काय? लिव्हर. ओके. लिव्हर, अजून? रेक्ट्यूम, रेक्टम, एनवस, एनस. एनस, ओके, व्हेरी गुड. स्टॉप, माइक ऑफ करा. नेक्स्ट ओके, स्मॉल इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, इसोफेगस राहिला तुमचा, जिथून आपलं फूड आतमध्ये जातं स्टमक मध्ये, ती ट्यूब, ती राहिली मेन. ओके. परत अजून काय असतं? सॅलिव्हरी ग्लँड्स असतात, टीथ पण राहिले आपले, टंग राहिला. हे सगळे जे ऑर्गन आहे ते आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये हेल्प करतात. ओके, कळालं सगळ्यांना? मग हे सगळेजण एकत्र काम करतात ना मिळून, म्हणून आपण त्याला काय बोलणार? सिस्टीम. ओके. आता लास्ट हा बघूया आपण काय दिलंय. एनर्जी फॉर द बॉडी. ओके. As a result of respiration, oxygen enters the blood in the body and spread to all parts of the body. बघा, आता आपण रेस्पिरेशन मध्ये काय बघितलं? रेस्पिरेशन मध्ये काय होतं की ऑक्सिजन आपण ब्लड मध्ये काय करतो, आपला जो ऑक्सिजन आहे बाहेरचा, आपण श्वास घेतो ना, आपण श्वास घेताना कुठला गॅस घेतो? ऑक्सिजन. ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो आणि तो आपण रक्तामध्ये आपल्या ब्लड मध्ये मिक्स होतो. ओके. आणि तो आपल्या सगळ्या बॉडी पार्ट्सला, ब्लड मधून सगळ्या बॉडी पार्ट्सला ऑक्सिजन काय करतो? आपण स्प्रेड करतो, पसरवतो. Substances formed in the process of digestion
also mix with the blood and reach all the parts of the body. आता तुम्हाला मगाशी मी तेच सांगितलं, आपण डायजेशन मध्ये सुद्धा काय करतो, आपल्या फूड मध्ये जे काही सबस्टन्सेस आहेत, आपल्या फूड मध्ये काय काय समजा प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट, हे सगळं काय होतं, त्याच्यावर डायजेशन प्रोसेस होऊन त्याच्यातून ते सगळे सबस्टन्स काय केले जातात, वेगळे केले जातात आणि ते ब्लड मध्ये मिक्स होतात आणि ब्लडच्या थ्रू ते आपल्या पूर्ण बॉडी पार्ट्सला काय केले जातात, पाठवले जातात. ऑफ दिस सम सबस्टन्सेस ऍक्ट ॲज अ फ्यूल फॉर द बॉडी. मग त्यापैकी काही जे सबस्टन्सेस असतात ते आपल्या बॉडीसाठी फ्यूल म्हणून काम करतात. ओके, कळालं सगळ्यांना. नेक्स्ट, when the oxygen in the blood reaches the different parts of the body, it helps the slow burning of these substances, giving energy to the body, and the body uses this energy to carry out all its tasks. बघा काय सांगितले, हवेतला ऑक्सिजन जेव्हा रक्ताबरोबर आपल्या शरीराच्या सर्व भागामध्ये पोचतो तेव्हा ऑक्सिजनच्या मदतीने काय होतं की आपल्या शरीराला एक ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते. ओके, आणि ही एनर्जी मिळाल्यानंतरच आपले जे बॉडी पार्ट्स आहेत, आपल्या बॉडी मधले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते पटापट काम करायला लागतात. कळालं सगळ्यांना. मग आपल्या बॉडीला एनर्जी कशी मिळते, कळालं सगळ्यांना. जे काही आपण फूड खातो त्या फूड मधून जे काही सबस्टन्सेस आहेत ते ब्लड मध्ये मिक्स होतात आणि ब्लडच्या मुळे त्या सगळ्या ऑर्गन्सला मिळतात. परत आपण जे काही रेस्पिरेशननी आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो तो सुद्धा ब्लड मध्ये मिक्स होतो आणि तो ऑक्सिजन परत सगळ्या बॉडी पार्ट्सला पाठवला जातो आणि त्याच्यामधनं त्यांना एनर्जी मिळते आणि ते काम करतात. राईट, कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं सगळ्यांना. तर आज आपण फक्त डायजेस्टिव्ह सिस्टीमचाच पार्ट घेतला. ओके, आता नेक्स्ट वाला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये सगळे सिस्टीम बद्दल दिलेलं आहे. सर्क्युलर म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये जे काही प्रोसेस होतात ना त्याच्याबद्दल दिलंय, ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. ओके, आजच्या फक्त आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमच घेऊया. सगळं एकत्र केलं तर तुम्हाला गोंधळ होईल. ओके, तुम्हाला कळणार नाही. तर आज आपण कशाबद्दल शिकलो, डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल शिकलो. ओके, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आन्सर्स आहेत का बघा. चला आता त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आन्सर्स बघूया आपण. हा बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, त्याच्यामध्येच एक क्वेश्चन आहे बघा, फर्स्ट वाला दिसला सगळ्यांना. काय क्वेश्चन दिलाय, वाय डू वी समटाइम चोक सडनली व्हाईल इटिंग. जेव्हा आपण जेवतो बरोबर, जेवताना आपल्याला अचानक ठसका का लागतो, पटापट जेवताना आपल्याला अचानक ठसका का लागतो, तो क्वेश्चन विचारला. ओके, चला त्याचा आन्सर कोण सांगणार. आताच मी सांगितलं तुम्हाला, आपण बघितलं. कोण सांगते मला. काय होतं, तुम्ही जेव्हा पटापट जेवता तेव्हा काय होतं, आपलं काय सगळं सांगायचं. काय सांगणार तुम्ही. की एक मिनिट, ओके, काय सांगणार तुम्ही. ट्रॅकिया टेक्स द एअर टू द लंग while esophagus takes the food through the digestive organ. ओके, जो ट्रॅकिया असतो तो काय करतो, एअर आतमध्ये घेतो. ओके, लंग्स पर्यंत पोहोचवतो. आणि जो इसोफेगस असतो तो काय करतो, फूड पाठवतो कुठे, डायजेस्टिव्ह ऑर्गन पर्यंत. ओके, या दोन पाईप असतात ना, या दोन ट्यूब असतात बरोबर. तर वेन वी ईट इन अ हरी समटाइम्स
a particles of a food or a liquid enters or a enters or a trachea instead of entering in the esophagus. ओके, तर जेव्हा आपण पटापट जेवतो तेव्हा काय होतं, जे काय आपण खातो ते इसोफेगसच्या ऐवजी ट्रॅकिया मध्ये काय होतं, एंटर होतं. देअरफॉर वी समटाइम्स चोक सडनली व्हाईल इटिंग. कळालं सगळ्यांना आन्सर? सगळ्यांना कळालं का आन्सर कसं लिहायचंय? नेक्स्ट अजून काय क्वेश्चन आहे? ओके, हा, फिलिंग द ब्लँक्स लिहू शकता तुम्ही. द स्टमक इज लाईक अ, कोण सांगणार मला? स्टमक इज लाईक अ, आदेश सांग आन्सर. स्टमक कसा असतो, शेप स्टमकचा? आदेश माईक ऑन कर. चला पटापट आन्सर करा, आताच तर शिकवलंय स्टमकचा शेप कसा असतो. ओके, अनुज सांग. Bag. बॅग, व्हेरी गुड. स्टमक इज लाईक अ बॅग. ओके, अजून नेक्स्ट काय दिलंय? आन्सर द फॉलोइंग मध्ये बघा. ओके, आन्सर द फॉलोइंग मध्येच बघा, थर्ड वाला जो क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन दिलाय? व्हाय डू वी कॉल सलायवा इन डायजेस्टिव्ह ज्यूस? काय क्वेश्चन विचारलाय? व्हाय डू वी कॉल सलायवा इन डायजेस्टिव्ह ज्यूस? ओके, लाळ हा डायजेस्टिव्ह ज्यूस मधून आपण का बोलतो त्याला, असं त्यांनी विचारलंय. ओके, व्हाय डू वी कॉल सलायवा अ डायजेस्टिव्ह ज्यूस? तर आन्सर काय लिहिणार, लिहायचं सलायवा व्हॉट. माईक ऑन करायचं नाहीये, जेव्हा सांगितलं तेव्हा तर कोण ऑन करत नाही माईक. ओके, तर सलायवाला डायजेस्टिव्ह ज्यूस का म्हटलंय की सलायवा हेल्प्स टू कन्वर्ट द फूड इनटू सॉफ्ट बॉइल मॉइस्ट बॉल कॉल्ड बोलस विच इज इझी टू सॉलो. तर सलायवा काय करते, जे आपलं फूड आहे त्याला मस्तपैकी सॉफ्ट बॉल बनवण्यामध्ये काम करते, बरोबर, हेल्प करते, आणि त्याच्यामुळे आपण ते इझी आपण सहजपणे गिळू शकतो. Thus the digestion of a food occurs within the mouth even before food reaches the stomach. मग आपल्या पोटापर्यंत, आपल्या स्टमक पर्यंत फूड पोचण्यापर्यंत तोंडामध्येच आपलं डायजेशन चालू होतं ना, त्यामुळे सलायवाला काय म्हटलं जातं, डायजेस्टिव्ह ज्यूस. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तुम्हाला होमवर्क मध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स लिहायचे बघा, सगळ्यांनी मार्क करून घ्या. सेकंड मधलं फर्स्ट वाला क्वेश्चन सगळ्यांनी मार्क करा. क्वेश्चन नंबर सेकंड मधला फर्स्ट वाला क्वेश्चन, थर्ड मधला सेकंड वाला क्वेश्चन बी, आणि फिफ्थ मध्ये थर्ड वाला क्वेश्चन. केलं सगळ्यांनी? मार्क केले? ओके, गुगल क्लासरूम मध्ये सुद्धा मी टाकेन, सगळ्यांनी होमवर्क करायचंय आणि गुगल क्लासरूम मध्ये होमवर्क अपलोड करायचंय. ओके, आणि राहिलेला पार्ट लेसन थोडासा अजून बाकी आहे, तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे आजच्या लेसन मध्ये डायजेस्टिव्ह प्रोसेस मध्ये? ओके, चला मग आपण इथेच थांबूया. बाय एव्हरीवन, क्लास लेफ्ट करू शकता. बाय टीचर. Bye, teacher. बाय बाय. बाय टीचर. चला क्लास लेफ्ट करा. आदेश क्लास लेफ्ट कर. आदेश क्लास लेफ्ट कर. माझा आवाज येतोय?